नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 11. प्रियाने घाईतच कॉल रिसीव्ह केला आणि ऑफिसच्या बाहेर गेली. शेखरचा कॉल पाहून तिचे एक्सप्रेशन बदलले. हॅलो शेखर, कुठे आहात? प्रियाने जरा घाईतच विचारलं. ऑफिसमध्ये आहे, जरा कामात होतो. बोल ना, काही काम आहे का? शेखर म्हणाला. मी तुमच्या ऑफिसच्या कंपाऊंडमध्ये आले आहे. तुमच्यासाठी सरप्राईज आहे एक, प्रिया एक्साइटमेंटमध्ये बोलली. तू इथे आली आहेस हेच माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. पण प्रिया, मी फॅक्टरीमध्ये आहे, मला यायला कमीत कमी 10-15 मिनटं लागतील, शेखर म्हणाला. चालेल, मी वाट पाहते, तुम्ही या, प्रिया म्हणाली. आता तिचा चेहरा खुलला होता. मगाशी होणारी चिडचिड कमी झाली होती. ती हातातल्या मोबाईलमध्ये काहीतरी करत होती. शेखर फॅक्टरीमधून निघतच होता की माने गडबडीत शेखरच्या केबिनमध्ये आले. सर, एक प्रॉब्लेम झाला आहे, ते असं म्हणत मानेंनी शेखरला सगळं सांगितलं. व्हॉट? असं कसं करू शकतात ते? काहीही करून ही कन्साइनमेंट आज रात्रीपर्यंत निघालीच पाहिजे. सकाळी पोर्टवर आपलं मटेरियल गेलं पाहिजे, नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल. थांब, मी काहीतरी करतो, शेखर विचार करत म्हणाला. प्रिया त्याची वाट पाहत आहे हे त्याच्या ध्यानातून गेलं. त्याने 2-3 कॉल केले आणि त्याला आठवलं, ओ शिट, प्रिया ती माझी वाट पाहत असेल आणि ह्या सिच्युएशनमध्ये मी बाहेरसुद्धा जाऊ शकत नाही. शेखरने विचार केला आणि प्रियाला कॉल केला. प्रिया शेखरच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. तो तिला बघितल्यावर कसा रिॲक्ट होईल, काय बोलेल? मला असं बघून नक्की सरप्राईज होईल. आज त्याची नजर माझ्यावरून हटणारच नाही. ती मनातल्या मनात विचार करत लाजत होती. आपोआपच तिचे गाल लाल होत होते. तेवढ्यात तिचा मोबाईल रिंग झाला. तिने शेखरचं नाव बघितलं आणि पटकन कॉल उचलला. पण थोड्याच वेळात तिचे एक्सप्रेशन झरझर बदलले. त्याच वेळी समोर उभ्या असणाऱ्या मर्सडीजमधून कुणीतरी प्रियाला बघत होतं. हो ठीक आहे म्हणत तिने कॉल कट केला आणि परत ती रिसेप्शनिस्टकडे गेली. तिच्या हातातली बॅग तिने रिसेप्शनिस्टकडे दिली आणि शेखरला द्यायला सांगितली आणि आल्या पावली परत निघाली. मनातच ती स्वतःला कोसत होती. कोणी सांगितलं होतं एवढा नट्टापट्टा करून यायला? त्याला आहे का काही देणं घेणं? त्या अणूसाठी अर्ध्या रात्री ड्राईव्ह करत मुंबईला गेला आणि इथे त्याला 10 मिनटं नाहीत माझ्यासाठी. माझंच चुकलं. एका अनाथ मुलाला काय कळणार कुणाच्या भावना? उगाच नको त्याच्याकडून एक्सपेक्टेशन ठेवत होते. ती मनातल्या मनात बडबड करत इतकी बिझी होती की पाठीमागून हॉर्नचा येणारा आवाजसुद्धा तिला येत नव्हता. तेवढ्यात कुणीतरी मागून प्रियाचा हात पकडला आणि तिला वळवलं. त्या स्पर्शाने तिच्यामधून एक करंट पास झाल्याची फिलिंग तिला आली. ती पाठीमागे फिरली आणि काही बोलणार तर शब्द घशातच अडकले. तिचे डोळे किंचित मोठे झाले. सर तुम्ही? प्रिया फक्त एवढंच कसं तरी म्हणाली. लक्ष कुठे आहे मॅडम तुमचं? ड्रायव्हर केव्हाचा हॉर्न देत होता. पण तुम्ही तुमच्याच तंद्रीमध्ये रस्त्याच्या मधून चालत होतात, ती व्यक्ती बोलली. सॉरी सर, ते मी काहीतरी विचारात होते, सॉरी तुम्हाला त्रास झाल्यामुळे, प्रिया म्हणाली. ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नव्हती. ते होते राठोड ग्रुपचे सर्वेसर्वा, राठोड ग्रुपचे CEO, यंग, डॅशिंग अँड डायनॅमिक बिझनेसमॅन अजिंक्य राठोड. बिझनेस वर्ल्डमधला शार्क म्हणून तो प्रसिद्ध होता. आकर्षक पर्सनॅलिटी, त्याची स्टाईल, त्याचा रुबाबदारपणा, जिममध्ये कमावलेली फिट बॉडी, ह्या सगळ्यामुळे तो मुलींचा क्रश होता. त्याने फक्त एकदा बघावं म्हणून कितीतरी मुली त्याच्या मागे पुढे करत असत. नाही, त्रास वगैरे काही नाही, या मी तुम्हाला तुमच्या घरी ड्रॉप करतो, अजिंक्य त्याच्यासमोर उभ्या असलेल्या मर्सिडीजकडे हात करत म्हणाला. हा तर मोठा शॉक होता प्रियासाठी की एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनने तिला लिफ्ट ऑफर करावी. थँक्यू सर, पण मी जाईल, उगाच तुम्हाला त्रास कशाला, प्रिया म्हणाली. मिस प्रिया प्लीज कम, मला काही त्रास नाही होणार, या म्हणत अजिंक्यने कारचा डोअर ओपन केला आणि प्रिया आतमध्ये जाऊन बसली. ड्रायव्हर घाईने बाहेर आला आणि त्याने अजिंक्यसाठी कारचं डोअर ओपन केलं. सर उगाचच तुम्हाला त्रास, प्रिया बोलत होती. प्रिया रिलॅक्स, काही त्रास वगैरे नाही होत मला, अजिंक्य म्हणाला आणि प्रियाने स्माईल केलं. थँक्यू वन्स अगेन सर, पण तुम्ही मला ओळखलं आणि माझं नावसुद्धा तुमच्या लक्षात आहे, प्रिया आश्चर्याने म्हणाली. हो तर कसं काय विसरेन बरं मी तुला. त्या दिवशी खूप छान प्रेझेंटेशन दिलं होतंस तू.
थोडा वेळ तर मला पण टेन्शन आलं होतं की ते प्रोजेक्ट माझ्या हातातून जातं की काय म्हणून. आय मस्ट से मिस्टर रामनारायण इज लकी टू हॅव अ स्टाफ लाईक यू, अजिंक्य म्हणाला आणि प्रिया तर हवेत होती. तिच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव केव्हाच बदलले होते. आलेला राग त्रागा कुठच्या कुठे पळाला होता अजिंक्यच्या तोंडून स्वतःची स्तुती ऐकून. हे तर तुमचं मोठेपण आहे सर, नाहीतर माझी आणि तुमची बरोबरी होऊच शकत नाही. मी त्या दिवशी खूप घाबरले होते जेव्हा मला कळलं की तुम्ही सुद्धा प्रेझेंटेशन देणार आहात. मी तुम्हाला त्या दिवशी प्रेझेंटेशन देताना पाहिलं आणि तुमच्या कामाच्या पद्धतीची फॅनच झाले. किती छान प्रेझेंटेशन प्रेझेंट केलं होतं त्या दिवशी तुम्ही. खूप काही आहे तुमच्याकडून शिकण्यासारखं, प्रिया म्हणाली. प्रिया, तुम्ही इथे राठोड इंडस्ट्रीमध्ये काही काम होतं का, अजिंक्यने विचारलं. नाही, ऑफिशियल असं काही काम नव्हतं. माझ्या एका फ्रेंडला पार्सल द्यायचं होतं, तेच द्यायला आले होते, प्रिया म्हणाली. तिने शेखरचं नाव घेणं टाळलं. उगाच उद्या त्याला काही प्रॉब्लेम नको, तिने मनातच विचार केला. सर ॲड्रेस, ड्रायव्हरने विचारलं. यशोदानगरच्या चौकातून आत राईट साईडला पहिलीच बिल्डिंग, प्रियाने सांगितलं. ओके प्रिया, तुझ्यासाठी माझ्याकडे एक ऑफर आहे. जसं तू म्हणालेस माझ्याकडून खूप शिकण्यासारखं आहे, मग तुला आवडेल का शिकायला? आय मीन राठोड ग्रुप जॉईन करायला, अजिंक्य म्हणाला आणि प्रिया शॉक झाली. तिला असं शांत पाहून अजिंक्य म्हणाला, अजून एक गोष्ट, तू डायरेक्ट जॉईन करू शकतेस. तुझा इंटरव्ह्यू होणार नाही आणि तुझं पॅकेज जे आत्ता आहे त्याच्या डबल असेल, अजिंक्य म्हणाला. प्रियाला तर एक क्षण आपण स्वप्नात तर नाही ना असं वाटलं. एकतर स्वतः अजिंक्य जॉब ऑफर करत आहे, दुसरं सॅलरी डबल देत आहे. तिला स्वतःला चिमटा काढावासा वाटला. सर, मला जॉब ऑफर केल्याबद्दल थँक्यू सो मच सर, मी तुम्हाला कळवते, प्रिया म्हणाली. फोर्स नाही करत, पण तू खरंच टॅलेंटेड आणि स्मार्ट आहेस. तू हा जॉब डिझर्व करते म्हणून ऑफर करत आहे. घाई अजिबात नाही, विचार करून निर्णय कळव. हे माझं कार्ड, अजिंक्य म्हणाला आणि त्याने कार्ड प्रियाच्या हातात दिलं. प्रिया गेली तर होती शेखरला सरप्राईज द्यायला, पण आता ती स्वतःच सरप्राईज झाली होती. एका चार्मिंग बिझनेसमॅनच्या बाजूला बसली होती, ज्याने तिला जॉब ऑफर केला होता. सगळं जणू स्वप्न वाटत होतं. जर हा जॉब जॉईन केला तर तिच्या सगळ्या फायनान्शियल चिंता मिटणार होत्या. प्रिया विचार करत होती आणि अजिंक्य तिला पाहत होता. मॅडम, तुमचं घर आलं, ड्रायव्हर बोलला आणि प्रिया विचारातून बाहेर आली. थँक्यू सो मच सर, मला ड्रॉप करण्यासाठी आणि जॉब ऑफर करण्यासाठी, प्रिया म्हणाली. यू आर वेलकम मिस प्रिया. तुला राग नसेल येणार तर एक बोलू, अजिंक्यने विचारलं. हो सर, बोला ना. यू आर लुकिंग गॉर्जियस इन दिस ग्रीन साडी, अजिंक्य बोलला. थँक्यू सर, हॅपी दसरा इन ॲडव्हान्स, प्रिया हलकंसं हसत म्हणाली. हॅपी दसरा टू यू ऑल्सो, बाय, गुड नाईट, अजिंक्य म्हणाला आणि त्याची कार आली त्या दिशेला निघून गेली. प्रिया घरात आली त्या आनंदातच. आई 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 कुठे आहेस तू, प्रिया आनंदाने ओरडत होती. हो आले आले. काय झालं एवढा आरडाओरडा करायला, श्यामलाबाई किचनमधून हात पुसत बाहेर आल्या. अगं काय नाही झालं म्हणून विचार, तू बस इथे, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, प्रिया आईला खाली बसवत म्हणाली. खूप खुश दिसत आहेस, हलवा आवडला वाटतं, श्यामलाबाई प्रियाकडे बघत म्हणाल्या आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. नाही माहीत, मी टिफिन देऊन आले फक्त, खाला की नाही मला माहीत नाही, प्रिया निर्विकारपणे म्हणाली. बरं, मग कसला एवढा आनंद झाला आहे, श्यामलाबाईंनी आश्चर्याने विचारलं. अगं आई, मी जेव्हा शेखरला भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेले ना, असं म्हणत प्रियाने आईला सर्व सांगितलं. आई, अजिंक्य सरांनी मला जॉब ऑफर करावा आणि तोही डबल सॅलरीमध्ये. अगं मला तर विश्वासच बसत नाही अजूनही. आई, ते जितके मोठे आहेत ना तितकेच डाऊन टू अर्थ आहेत आणि त्यांची पर्सनॅलिटी तर एखाद्या हिरोलासुद्धा मागे टाकेल अशी आहे. थांब, मी तुला त्यांचा फोटो दाखवते, प्रिया म्हणाली आणि मोबाईलमध्ये सर्च करू लागली. तू त्यांचा फोटो काढला, श्यामलाबाईंनी आश्चर्याने विचारलं. काहीही काय ग आई, त्यांचा फोटो काढायची गरज नाही. हे बघ, नेटवर नाव टाकले ना की त्यांचे फोटो येतात. फेमस पर्सनॅलिटी आहेत अजिंक्य सर, प्रिया भरभरून बोलत होती. प्रिया, राजबिंडा दिसतो का हा, खरंच कुठल्या हिरोपेक्षा कमी नाही. तुझ्यासाठी मला असाच राजकुमार पाहिजे, श्यामलाबाई म्हणाल्या. त्यांची आणि आपली काय बरोबरी, कहा राजा भोज और कहा गंगू तेली. जी स्वप्न पूर्ण नाही होणार ती पाहू नये आई,
एवढ्या मोठ्या माणसाने माझ्या कामाचं कौतुक केलं, मला जॉब ऑफर केला, हेच खूप झालं माझ्यासाठी, प्रिया म्हणाली. तुझंही खरंच आहे म्हणायला, श्यामलाबाई म्हणाल्या. पण नशिबात जे लिहिलं आहे ना तेच होतं. माझ्या लेकराने खूप कष्ट केलेत. तिला राणीसारखं ठेवणारा राजकुमार पाहिजे मला. देवाकडे हात जोडून माझी विनंती आहे. माझ्या प्रियाला तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा, तिला जपणारा जीवनसाथी मिळू दे, बस. बाकी कशाची अपेक्षा नाही. श्यामलाबाई मनातच विचार करत होत्या. आई कुठे हरवली आहेस? प्रियाने आईला आवाज दिला. काही नाही, जा चेंज करून ये, ऋषी पण येईल इतक्यात, मग जेवायला घेऊ, श्यामलाबाई म्हणाल्या. इकडे अजिंक्यची गाडी एका मोठ्या आणि भव्य बंगल्याच्या गेटमधून आत गेली. त्याने जसं बंगल्यात एंटर केलं तसं त्याने त्याच्या आईला आवाज दिला. आई 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 कुठे आहेस तू? दादी आई कुठे आहे? तिथे सोफ्यावर बसलेल्या आजीला अजिंक्यने विचारलं. सुनंदा कुठे आहेस ग? हे बघ आलं तुझं कोकरू. आले आले आई आई करतंय, दादी तोंड वाकडं करत बोलल्या. अरे माझी स्वीट स्वीट दादी, आज अशी कशी आंबट झाली बरं? अजिंक्य दादीच्या गळ्यात पडत म्हणाला. सोड मला शैतान कुठचा, आल्या आल्या आई आठवते तुला. मी इथे बसली आहे ते नाही दिसलं? दादी गाल फुगवत म्हणाली. दादी आईला येऊ दे ना, अशी खबर देतो ना की तू डान्सच करशील खुशीत, अजिंक्य म्हणाला. थांब मी सांगते तुला. ती मुलगी परत भेटली ना तुला आज, आणि परत तिच्याकडे बघत बसावंसं वाटलं, राईट? दादी एक्सायटेड होत म्हणाल्या. तोपर्यंत अजिंक्यची आई सुनंदा पण वरून खाली आली. बरोबर मिस्टर राठोड पण होते. काय ऐकतोय मी? यू मीट दॅट गर्ल प्रिया अगेन? डॅडने विचारलं. यस डॅड, आज ती मला भेटली अँड यू कांट इमॅजिन, ती आपल्या राठोड इंडस्ट्रीमध्ये आली होती, अजिंक्य म्हणाला. बरं झालं भेटली ती. आता तुला कन्फर्म झालं ना तुला काय फिलिंग्स आहेत तिच्याबद्दल ते, सुनंदा म्हणाल्या. हॅलो एव्हरीवन, आज सगळे एकत्र कसली मीटिंग चालू आहे? अनमोलने आत येत विचारलं. अनमोल, अजिंक्यची छोटी बहीण, MBA करत आहे. काही नाही, अजिंक्यला प्रिया आवडते हे कन्फर्म झालं आहे. म्हणजे आता तुला वहिनी शोधण्याची गरज नाही, दादी म्हणाली. खरंच? कॉंग्रॅट्स ब्रो, पार्टी पाहिजे मला, ती पण ग्रँड, अनमोल म्हणाली. हो मला ती आवडते, पण तिच्याबद्दल मला काहीच माहीत नाही. जर तिच्या आयुष्यात कुणी असेल तर, अजिंक्य म्हणाला आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावर थोडी नाराजी पसरली. नाही, तिला अजून तरी कुणी बॉयफ्रेंड नाही, मिस्टर राठोड म्हणाले आणि अजिंक्यने त्यांच्याकडे चमकून पाहिलं. डॅड तुम्हाला कसं माहिती? अजिंक्यने विचारलं. माझ्या मुलाला जी मुलगी आवडते तिची माहिती नको मला? राठोड खानदानाची सून बनणाऱ्या मुलीची चौकशी करायलाच पाहिजे नाही का? राठोड म्हणाले आणि सगळे सरप्राईज झाले. डॅड मी तुम्हाला न विचारता एक गोष्ट केली आहे, अजिंक्य म्हणाला. कोणती गोष्ट? मी प्रियाला आपल्या कंपनीमध्ये जॉब ऑफर केला आहे, माझ्या पर्सनल असिस्टंटचा. अजिंक्य केसातून हात फिरवत खाली बघत म्हणाला. अरे लब्बाड, म्हणून तू इतका खुश आहेस तर, दादी त्याच्याकडे बघत म्हणाल्या. हो बापसे बेटा सवाई, सुनंदा मिस्टर राठोडकडे बघत सूचक बोलल्या आणि सगळे हसायला लागले. सुनंदा चला जेवून घ्या, ह्याचं तर पोट प्रियाला बघून भरलं असेल, आपल्याला जेवायला पाहिजे नाही का? दादी अजिंक्यला चिडवत म्हणाल्या. अजिंक्य जेवण झालं की मला भेट, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, मिस्टर राठोड म्हणाले. ओके डॅड, अजिंक्य म्हणाला. अजिंक्यने प्रियाला एक बिझनेस मीटिंगमध्ये पाहिलं होतं आणि पाहतच राहिला होता. तिचा क्यूटनेस त्याला खूप आवडला होता. इतक्या मुली त्याच्या आजूबाजूला असायच्या, पण ही त्यांच्यासारखी नव्हती. तिचा पूर्ण फोकस तिच्या कामावर होता. तिथे बऱ्याच लेडीज होत्या, त्यांचं लक्ष मात्र अजिंक्यवर होतं आणि अजिंक्यचं प्रियावर. पण प्रियाला हे कळलंसुद्धा नाही, कारण तिला तिच्या कंपनीला तो प्रोजेक्ट मिळवून द्यायचा होता आणि त्यासाठी तिने खूप मेहनतसुद्धा घेतली होती. ते तिचं प्रेझेंटेशन बघून कळत होतं. पण हे प्रेम आहे की अट्रॅक्शन हे अजिंक्यला कळत नव्हतं. म्हणून त्याने एक ठरवलं होतं, तो प्रियाला स्वतः भेटणार नाही, ती त्याला परत अशीच अचानक भेटली आणि तेव्हासुद्धा त्याला तिच्याबद्दल सेम फिलिंग वाटल्या तरच तो प्रेमात आहे हे त्याला कन्फर्म होईल. आज तसंच झालं होतं. प्रिया त्याला अचानक ऑफिसच्या बाहेर दिसली तेव्हा तो त्याच्या कारमध्ये होता. आजही तो तिला तसंच एकटक पाहत होता. ती त्याला त्या दिवशीपेक्षा सुद्धा जास्त सुंदर दिसत होती आज. त्याचे हार्टबीट्स फास्ट झाले होते. रात्री 11 वाजून गेले होते तरी शेखरच्या कॉलचा पत्ता नव्हता.
प्रिया विचार करत होती. खरंच तडजोडीवर आयुष्य नाही निघू शकत. आज शेखर भेटायला आला नाही तर मी किती नाराज झाले, मला किती त्रास झाला. अजूनही त्याने मला कॉल केला नाही. मला आता घाई नाही करायची. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. तशी मी जर राठोड इंडस्ट्री जॉईन केली तर रोजच भेटणं होईल आमचं आणि त्यामुळे एकमेकांना वेळ देता येईल. बघू काय होतंय ते, पण ॲडजस्टमेंट मात्र मी नाही करणार. त्याचं माझ्यावर प्रेम असेल तरच हे नातं पुढे जाईल, नाहीतर नाही. आयुष्यभर पश्चाताप करण्यापेक्षा आता झालेला त्रास चालेल. प्रिया प्रॅक्टिकल विचार करत होती. इकडे शेखर बिचारा ऑफिसमध्ये अडकला होता. रात्रीच्या 12 वाजता तो सगळं काम मार्गी लावून घरी आला. दिवसभराच्या थकव्याने त्याला जेवावंसं वाटत नव्हतं. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं प्रियाने दिलेला हलवा. त्याने बॅगमधून टिफिन काढला आणि थोडासा हलवा खाऊन तो झोपी गेला. सकाळी तो उशिराच उठला. आज तशीही दसऱ्याची सुट्टी होती. तो फ्रेश झाला. आजचा दिवस तो आश्रममध्ये स्पेंड करणार होता. त्याने मोबाईल हातात घेतला. बरेच मेसेज होते. तो एक एक करत रीड करत होता आणि रिप्लाय देत होता. प्रियाचा मेसेज नव्हता आला. त्याला वाटलं सुट्टी आहे म्हणून उठली नसेल ती. त्याने प्रियाला मेसेजवरून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि तिला हलवा छान होता म्हणून सांगितलं.